नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 25 जुलै 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र ज्येष्ठ आहे. योग ब्रह्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 5:54 ते 7:33 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुल्लिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:13 ते 10:53 आणि यमगंड काळ दुपारी 2:12 ते 3:52 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र मंगळाबरोबर प्रतियोग करेल, शनीबरोबर त्रिकोणयोग करेल, शुक्राबरोबर केंद्रयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीकरता आजचा दिवस संयम आणि सावधगिरीने घालवणं आवश्यक आहे. विशेषतः आरोग्य, निर्णय क्षमता आणि आर्थिक बाबतीत घाई करणं टाळा. आज चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करत असून द्वितीय स्थानातील मंगळाबरोबर प्रतियोग, व्यय स्थानातील शनीबरोबर त्रिकोणयोग आणि पंचम स्थानातील शुक्राबरोबर केंद्रयोग तयार होत आहे. या ग्रहस्थितीमुळे काही बाबतीत लाभाची शक्यता असली तरी भावनिक निर्णय नुकसानकारक ठरू शकतात. आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. भावनेच्या भरात येऊन कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडू नका. आर्थिक व्यवहार करताना अतिरिक्त सावधगिरी बाळगा. शांत राहून परिस्थिती हाताळल्यास मोठे नुकसान टाळता येईल. आजचा संदेश. आज संयमच तुमचं सर्वात मोठं संरक्षण ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीकरता आजचा दिवस ऊर्जा, आत्मविश्वास आणि रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी अनुकूल असला तरी नातेसंबंधामध्ये संयम ठेवणं आवश्यक राहील. आज चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करत असून तुमच्याच राशीतील मंगळाबरोबर प्रतियोग आणि चतुर्थ स्थानातील शुक्राबरोबर केंद्रयोग करत आहे. आज तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा उत्तम राहील. जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. मित्र परिवाराकडून चांगल्या बातम्या किंवा उपयुक्त सल्ला मिळू शकतो. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. मात्र वैवाहिक जोडीदाराबरोबर किरकोळ वाद किंवा मतभेद होऊ शकतात. संवादात संयम ठेवल्यास परिस्थिती सहज नियंत्रणात राहील. आजचा संदेश. आज शांत संवाद तुमचे नातं अधिक मजबूत करेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीकरता आजचा दिवस आरोग्य, कार्यक्षेत्र या दोन्ही बाबतीत जागरूक राहण्याचा आहे. संयमाने घेतलेले निर्णय तुम्हाला भविष्यात फायदा करून देतील. आज चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करत असून व्यय स्थानातील मंगळाबरोबर प्रतियोग, तृतीय स्थानातील शुक्राबरोबर केंद्रयोग आणि दशम स्थानातील शनीबरोबर त्रिकोण योग तयार करत आहे. आज शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. कार्यक्षेत्रात घाईघाईने प्रतिक्रिया देणं टाळा. चांगली गोष्ट म्हणजे करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित काही रखडलेली कामं आज मार्गी लागू शकतील. संयम आणि शिस्त राखल्यास दिवस समाधानकारक ठरेल. आजचा संदेश. आज शांत मनाने घेतलेला निर्णय उद्याच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीकरता आजचा दिवस आध्यात्मिक प्रगती, आत्मचिंतन आणि अंतर्मनाला सकारात्मक दिशा देणारा ठरेल. मात्र भावनांवर नियंत्रण ठेवणं आणि खर्चावर लक्ष देणं तितकंच आवश्यक राहील.
आज चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करत असून लाभ स्थानातील मंगळाबरोबर प्रतियोग, भाग्यस्थानातील शनीबरोबर त्रिकोण योग तयार होत आहे. त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीची संधी मिळेल, पण भावनिक असंतुलन टाळावे लागेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना आज काही विशेष अनुभव मिळू शकतात. ध्यान, जप किंवा साधना यामध्ये मन अधिक रमू शकते. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. रिलेशनशिपमध्ये असाल तर गैरसमज किंवा कटू शब्द टाळा. गर्भवती महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. आजचा संदेश. आज मनावर नियंत्रण ठेवल्यास प्रत्येक अनुभव तुमच्या प्रगतीचं कारण बनेल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास. सिंह राशीकरता आजचा दिवस घर, कुटुंब आणि आर्थिक बाबींमध्ये संयमाने वागण्याचा आहे. योग्य नियोजन केल्यास काही अनपेक्षित लाभही मिळू शकतात. आज चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत असून अष्टम स्थानातील शनीबरोबर त्रिकोणयोग आणि तुमच्याच राशीतील शुक्राबरोबर केंद्रयोग तयार होत आहे. आज वास्तू, घर किंवा मालमत्तेशी संबंधित नवीन कामाची सुरुवात करणं टाळा. काही अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात, पण खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. कुटुंबासोबत शांतपणे वेळ घालवा. महत्त्वाचे निर्णय घाईत घेऊ नका. आजचा संदेश. आज संयम आणि योग्य नियोजन भविष्यातील मोठा फायदा करून देईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीकरता आजचा दिवस धावपळीचा असला तरी अनेक महत्त्वाची कामं पूर्ण करण्याची संधी देणार आहे. संयम आणि शिस्त राखली तर दिवस यशस्वी ठरेल. आज चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करत असून भाग्यस्थानातील मंगळाबरोबर प्रतियोग, व्ययस्थानातील शुक्राबरोबर केंद्रयोग आणि सप्तम स्थानातील शनीबरोबर त्रिकोण योग तयार करत आहे. आज प्रवास, भेटीगाठी आणि कामाचा ताण वाढू शकतो. कागदपत्री व्यवहार, कमिटमेंट्स आणि अधिकृत कामं करताना विशेष काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे संबंध मधुर राहतील आणि त्यांच्यासोबत बाहेर फिरण्याचा योगही संभवतो. आजचा संदेश. आज शिस्त आणि संयम राखलात तर व्यस्त दिवसही यशस्वी ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीकरता आजचा दिवस आर्थिक व्यवहार, गुंतवणूक आणि नातेसंबंध यामध्ये विशेष संयम ठेवण्याचा आहे. योग्य नियोजन केल्यास नुकसान टाळून भविष्यासाठी भक्कम पाया तयार करता येईल. आज चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करत असून अष्टम स्थानातील मंगळाबरोबर प्रतियोग, षष्ठ स्थानातील शनीबरोबर त्रिकोण योग आणि लाभ स्थानातील शुक्राबरोबर केंद्र योग तयार करत आहे. आज आर्थिक बाबतीत उत्पन्न मिळेल, पण ते टिकवून ठेवणं अधिक महत्त्वाचं ठरेल. कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाजूने विचार करा. खर्च आणि बचत यामध्ये योग्य तो समतोल ठेवा. वैवाहिक जोडीदाराबरोबर एखाद्या छोट्या कारणामुळे शाब्दिक चकमक होऊ शकते, त्यामुळे संवादात संयम ठेवणं आवश्यक राहील. आजचा संदेश. आज संयमानं घेतलेला आर्थिक निर्णय भविष्यात मोठा फायदा करून देईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीकरता आजचा दिवस आत्मविश्वास, ऊर्जा आणि भाग्याची साथ घेऊन येत आहे. महत्त्वाची कामं पूर्ण करण्यासाठी हा दिवस अनुकूल राहील. आज चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करत असून सप्तम स्थानातील मंगळाबरोबर प्रतियोग, पंचम स्थानातील शनीबरोबर त्रिकोण योग आणि दशम स्थानातील शुक्राबरोबर केंद्र योग तयार होत आहे. आज तुमचा मूड, आत्मविश्वास आणि ऊर्जा उत्तम राहील. हाती घेतलेली महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. थोडी चिडचिड जाणवू शकते, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांचे संबंध अधिक मधुर होतील. गर्भवती महिलांसाठी दिवस अनुकूल राहील. भाग्याची साथ मिळाल्यामुळे अनेक कामं अपेक्षेप्रमाणे पूर्ण होतील. मात्र वैवाहिक जीवनात किरकोळ शाब्दिक वाद टाळण्याचा प्रयत्न करा. आजचा संदेश. आज आज आत्मविश्वास टिकवून ठेवा. यश तुमच्याच दिशेने स्वतःहून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशी करता आजचा दिवस संयम आणि सावध निर्णय घालवण्याची आवश्यकता आहे.
महत्त्वाचे निर्णय आणि नवीन सुरुवात पुढे ढकललेलीच अधिक योग्य ठरेल. आज चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करत असून षष्ठ स्थानातील मंगळाबरोबर प्रतियोग, भाग्यस्थानातील शुक्राबरोबर केंद्र योग आणि चतुर्थ स्थानातील शनीबरोबर त्रिकोण योग तयार करत आहे. आज कोणतेही नवीन काम सुरू करू नका. महत्त्वाचे निर्णय टाळा. प्रवास किंवा धावपळ वाढू शकते. त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. पुरेशी विश्रांती घ्या आणि अनावश्यक ताण घेऊ नका. वैवाहिक जीवनात मात्र जोडीदाराचे सहकार्य मिळेल, त्यामुळे मानसिक आधार मिळेल. आजचा संदेश. आज घाई टाळा. योग्य वेळेची वाट पाहणंच तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीकरता आजचा दिवस खर्च, आर्थिक नियोजन आणि जुन्या व्यवहारांकडे लक्ष देण्याचा आहे. योग्य नियोजन केल्यास काही अनपेक्षित लाभही मिळू शकतात. आज चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करत असून अष्टम स्थानातील शुक्राबरोबर केंद्रयोग आणि तृतीय स्थानातील शनीबरोबर त्रिकोण योग तयार होत आहे. आज खर्चावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. काही अचानक खर्च समोर येऊ शकतात. मात्र त्याबरोबरच जुनी येणी वसूल होण्याची किंवा पूर्वी अडकलेली काही रक्कम मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये संयम ठेवा आणि कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका. मानसिक शांतता टिकवून ठेवल्यास दिवस समाधानकारक राहील. आजचा संदेश. आज बचत आणि संयम यांनाच सर्वाधिक महत्त्व द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीकरता आजचा दिवस करिअर आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचा असला तरी निर्णय घेताना सावधगिरी बाळगणं आवश्यक राहील. आज चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करत असून सप्तम स्थानातील शुक्राबरोबर केंद्रयोग आणि चतुर्थ स्थानातील शनीबरोबर त्रिकोण योग करत आहे. आज करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित मोठे निर्णय टाळा. वादविवाद, गैरसमज किंवा संवादातील चुकी परिस्थिती बिघडवू शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट शांतपणे आणि विचारपूर्वक हाताळा. तथापि कार्यक्षेत्रातून काही चांगल्या संधी किंवा अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे सहकार्यही मिळू शकते. आजचा संदेश. आज संयमाने घेतलेला निर्णय उद्याच्या यशाचा पाया ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीकरता आजचा दिवस भाग्याची साथ, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला राहील. मात्र भविष्याशी संबंधित निर्णय घेताना थोडीशी प्रतीक्षा अधिक करणं योग्य ठरेल. आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत असून तृतीय स्थानातील शुक्राबरोबर केंद्रयोग आणि तुमच्याच राशीतील शनीबरोबर त्रिकोण योग करत आहे. आज तुमचा मूळ आत्मविश्वास आणि ऊर्जा उत्कृष्ट राहील. भाग्याची साथ सुद्धा चांगली लाभेल. दिवसभर तुम्ही सक्रिय राहाल आणि अनेक कामं सहजपणे पूर्ण करू शकाल. मात्र भविष्यकालीन योजना, मोठी गुंतवणूक आणि दीर्घकालीन निर्णय घेणं आज टाळा. रागावर नियंत्रण ठेवा आणि शांतपणे परिस्थितीचं निरीक्षण करा. योग्य वेळ आल्यावर घेतलेला निर्णय अधिक फायदेशीर ठरेल. आजचा संदेश. आजची सकारात्मक ऊर्जा जपा. उ- योग्य वेळी घेतलेला निर्णय मोठं यश नेहमीच देतो. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 25 जुलै 2026 करताचं राशीफळ. धन्यवाद.